एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। आषाढी एकादशी निमित्त संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखी सोहळा श्रीगोंद्यातून पंढरपूरकडे प्रस्थान झाला होता। विठ्ठलाचं दर्शन घेत संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पादुका आज असंख्य वारकऱ्यांसमेत मोठ्या भक्तिभावात पुन्हा महाराजांच्या मंदिरात पोहोचल्या। पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेले असंख्य वारकरी यावेळी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते। गेली 10 दिवसाच्या या प्रवासादरम्यान मिळालेला अनुभव काही वारकऱ्यांनी सांगितला। सकाळी पालखी साळवन देवी परिसरात आली असता त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। नंतर पालखी सोहळा बस स्टँड मागे येत संपूर्ण शहराला नगर प्रदक्षिणा घालत संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरात पोहोचला। यावेळी बाल वारकऱ्यांनी भजन म्हणत टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळ्याचा आनंद घेतला, तर महिला वारकऱ्यांनी फुगडी खेळत संत शेख मोहम्मद महाराज की जयचा जयघोष केला। यावेळी पालखी सोहळा समितीनं पालखी सोहळ्यादरम्यान मदत केलेल्या सर्वांचा सन्मान केला। या वर्षीचा पालखी सोहळा अद्भुत असून कसली अडचण प्रवासादरम्यान आली नसल्याचं काही वारकऱ्यांनी सांगितलं। तर हा पालखी सोहळा वर्षानुवर्ष चालत राहावा आणि अनेक भाविक भक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावा असं मयूर मोठे पाटील यांनी सांगितलंय। आवाज जनतेसाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा। चोपदार असताना आनंद हाच मिळतो की समध्याबरोबर आपली पंढरीची वारी घडते, लोकात रमून जातो, एकट्याची वारी होऊ शकत नाही। त्याच्यामुळे चोपदार बाबांचं झालो याच्यात खूप आनंद मिळाला। पहिले आमचे वडील होते, नंतर मी झालो, आमचे अध्यक्ष गोपाळराव काकांनी बळजबरी करून परत मला केलं, त्यात खूप आनंद मिळतोय। आता काही लोक म्हणतात वारीत त्रास होतो, कुठं काय होतं, पण तसं काय वाटत नाही, वारीत आनंदच मिळतो। खूप आनंद मिळाला वारीत। वारी जरा आगळी उघडी घडली म्हणजे आनंददायी घडली आणि गेल्या वाऱ्या बी चांगलेच घडले, असं काही नाही, त्या वाऱ्या बी चांगल्या झाल्या, पण ही वारी जास्त आनंददायी झाली। वारीसाठी आपली पंच कमिटी आणखीन जास्त तयारी करीन आणि आपल्या वारी करता ज्यांनी जास्त स्वरूप आणलं ते साहेब, इतकं स्वरूप आणलं श्रीगोंदा तालुक्याला की साहेबांच्यामुळं जास्त स्वरूप आणलं। आगळे उगळे बैल आणणे नेणे समजा स्वतः करतात, ते काहीच आपल्याला करून देत नाहीत, उलटा आपल्याला त्या बैलापासून लांब उभारावं लागतं, भीती वाटते। अशी एवढाली बैल ती आणून श्रीगोंदा करता बाबांकरता स्वरूपान त्या बाबा संघ असल्यावर कायच पावसून कायच काय त्रासच नाही, बाबा संघ होते त्याच्यामुळे काहीच अडचण नाही आली, काहीच नाही। रामकृष्ण। गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराज आषाढी पालखी पायी सोहळा श्री क्षेत्र श्रीगोंदा श्री क्षेत्र पंढरपूर। पालखी सोहळ्याचे 27 जून रोजी श्रीगोंद्यावरून पंढरपूरकडे प्रस्थान झालं। अतिशय आनंदमय सोहळा हा पार पडला। श्रीगोंद्याकडे सर्व ग्रामस्थ असतील, व्यापारी वर्ग असेल, राजकीय वर्ग असेल, सर्वांनी खूप मोलाचं असं सहकार्य केलं, त्यामुळे हा पालखी सोहळा अतिशय आनंदात पार पडला आणि पंढरपूरकडे जात असताना कोणत्याही प्रकारे कोणालाही कसलीही अडचण आली नाही, किमान पावसाची सुद्धा अडचण आली नाही, त्यामुळे अतिशय हा आनंदात वारी सोहळा पार पडला। त्याचप्रमाणे यामध्ये अन्नदानाचे खूप मोठ्या प्रमाणात योगदान झालं, पाण्यासाठी योगदान झालं, वाहनांसाठी योगदान झालं, ह्या ज्यांनी ह्या सर्व गोष्टींसाठी योगदान दिलं त्या सर्वांचे सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याच्या वतीने सर्वांचे आभार असे मानतो मी। आरोग्याचं असेल श्रीगोंदा नगरपालिकेने खूप सहकार्य केलं, त्याचप्रमाणे श्रीगोंदा मेडिकल असोसिएशन असेल, डॉक्टर असतील, या सर्वांनीही रोज संध्याकाळी जिथे मुक्काम असेल तिथे यायचे, ते वेळोवेळी भेट द्यायचे, सर्वांची विचारपूस करायचे। आता ह्या पालखी सोहळ्याला 3रं वर्ष झालं आहे, पुढच्या वर्षी 4थं वर्ष राहील। वारंवार हा पालखी सोहळा वाढत चाललेला आहे, त्यामुळे पुढच्याही वर्षी सर्वांचे असंच सहकार्य राहील मोलाचे, अशी अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। रामकृष्ण हरी। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।